आता जिथे जिथे तुम्ही उभे असाल, ज्या ज्या मस्जिदीतून मला ऐकत असाल, एक लक्षात ठेवा, हे आमचं हिंदू राष्ट्र आहे, हे तुमच्या अब्बांचं पाकिस्तान नाहीये. हिंदू समाज को फ्लावर समझा है क्या? हमारा हिंदू समाज फायर है, फायर. धमक्या काय देत आहेत? कुठे गेले ते 15 मिनिट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे वो भड़वों को और बताओ उनको हम लोग खड़े हैं इधर परातवाड़ा में, हम लोग खड़े हैं, आके इधर सामने खड़े रहो. 15 मिनिटाचं तो फार मागितलं रे, 5 मिनिटं दे, उरले टुरले सगळे संपून टाकू आम्ही. महाराष्ट्र में विधानसभा चुनाव से पहले सियासत अपने चरम पर है. वहाँ दोनों ही गठबंधनों की ओर से एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप का दौर जारी है. इसी क्रम में बीजेपी विधायक नीतीश राणे की तरफ से गणेश विसर्जन के दौरान हुए विवाद को लेकर बयान आया है. बीजेपी नेता नीतीश राणे ने सकल हिंदू समाज की ओर से आयोजित हिंदू जन आक्रोश रैली को संबोधित करते हुए कहा कि हिंदू को फ्लावर समझते हो क्या? फ्लावर नहीं, हिंदू फायर है. नीतीश राणे ने कहा कि हम भाईचारा चाहते हैं, लेकिन जो भाईचारा नहीं चाहते उन्हें सबक सिखाना भी जानते. बीजेपी विधायक नीतीश राणे अक्सर अपने बयानों की वजह से चर्चा में रहते हैं. नीतीश राणे ने चेतावनी देते हुए कहा कि आगामी दिनों में दुर्गा पूजा का त्योहार आने वाला है. यदि उस समय पत्थरबाजी की घटना हुई तो मेरी तरफ से ये चेतावनी है कि मुस्लिम तबके की ओर से जो भी जुलूस निकलेगा उसमें शरीक हुए लोग अपने घर को वापस नहीं जा सकेंगे. उन्होंने आगे बताया कि मुझे मुस्लिम तबके से कोई नफरत नहीं है, लेकिन कोई मुझे आंख दिखाएगा तो हम उसे छोड़ने वाले नहीं हैं. उन्होंने आगे जोड़ा कि जिन मुस्लिमों के द्वारा तिरंगे को सलाम किया जाता है वो देशभक्त हैं, वहीं जिनको तिरंगे से दिक्कत है वो देशद्रोही हैं. नीतीश राणे ने कहा कि भारत एक हिंदू राष्ट्र है, यहाँ पर सबसे पहले हिंदुओं के हित का ध्यान रखा जाए. यदि आप हिंदू तबके को बुरी निगाह से देखते हैं फिर आपको उसका परिणाम भुगतने के लिए तैयार रहना होगा. उन्होंने महाराष्ट्र के अचलपुर तहसील में रविवार को हिंदू जनसभा को संबोधित करते हुए एक बार फिर ओवैसी बंधुओं पर भी निशाना साधा. नीतीश राणे ने क्या कहा, सुनिए उनका बयान. मस्जिदीतून फतवे काय निघतायत, एक दुसऱ्याला मांडीला मांडी लावून बसून धमक्या काय देतायत? कुठे गेले ते 15 मिनिट वाले? बुलाओ हैदराबाद से तुम्हारे वो भड़वों को और बताओ उनको हम लोग खड़े हैं इधर परातवाड़ा में, हम लोग खड़े हैं, आके इधर सामने खड़े रहो. 15 मिनिटाचं तो फार मागितलं रे, 5 मिनिटं दे, उरले टुरले सगळे संपून टाकू आम्ही. कोणाला धमक्या देता, कोणाला आव्हान देता? अरे देवानी भीती नावाचं बटनच टाकायचं विसरलेलं आहे. काय फरक पडत नाही, काय फरक पडत नाही. आता गेलो तुमच्या सगळ्यांच्या समोर, हिंदू समाज मोठ्या प्रमाणामध्ये जमलेला, एक बाहेर येऊन बाल्कनीतून पण बघायला तयार नाही. मला एक बाहेरून तयार नाही. मी ऐकलंय बायका पोरांना पण बाहेर गावी पाठवून दिलेलं आहे. परत सांगतो, नुसतं एक दिवस अशी हिंदूंनी दहशत दाखवून उपयोग नाहीये. वर्षाच्या 365 दिवस, दिवसाचे 24 तास
हिंदूंची बाजू पण घ्यायची नाही, हिंदूंच्या बाजूनी बोलायचं पण नाही. आणि आम्ही बोलायला लागलो तर बोलतोय की नितेश राणे दंगल भडकात आहे. तरी बघितली आहे काय दंगल कशी असते? आम्हाला महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब करायचं नाहीये, पण तुम्ही जेव्हा भाईचाराच्या आमच्या लोकांना लेक्चर देता, मोठा गंगा जमुना तेजवी सर्व धर्म समभावाची टेप रेकॉर्डर वाजवता, मग तो नियम तुम्हाला लागत नाही का? तुमच्यासाठी काही नियम वेगळे आहेत का? आमचं सरळ स्पष्ट एवढंच म्हणणं आहे की जो नियम मुसलमान धर्माला लागतो, जो नियम मुसलमानांच्या सणासुदीला आणि ईदच्या जुलूसला लागतो, तोच नियम माझ्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुकीला आणि नवरात्रीच्या मिरवणुकीला लागला पाहिजे, एवढा सरळ स्पष्ट म्हणणं आहे. तुम्ही पाहिजे तेवढ्या मिरवणुका काढाल, पाहिजे तेवढ्या धिंगाणा घालाल, पाहिजे तेवढे डीजे 2-2 वाजेपर्यंत वाजवाल, आणि माझा हिंदू समाज जेव्हा माझ्या हिंदू सणासुदीच्या वेळी जेव्हा रस्त्यावर उतरतो, जल्लोष करतो, तेव्हा तुमच्या ढोंगणाखाली मिरच्या लागतात. हा कुठला नियम आहे? कशाला सहन करायचं आम्ही? आता हल्ली गणेश चतुर्थीची मिरवणूक आणि दुसऱ्या दिवस ईदची जुलूसची मिरवणूक निघाली. माझ्यावर जे काय दंगल भडकावणारे आरोप करणाऱ्याला मी विचारेन, मला भारत देशामध्ये, माझ्या महाराष्ट्रामध्ये एक अशी ईदची जुलूसची मिरवणूक तुम्ही दाखवायची, ज्या ईदच्या जुलूसच्या मिरवणुकीवर माझ्या हिंदू समाजनी दगड मारला, असं एक मला दाखवायची. एक तुम्ही एक मला दाखवा. आणि आमचे जेव्हा गणपतीच्या मिरवणुका निघाल्या, तेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला किती जिल्हे मोजून दाखवू? तुमच्या विदर्भामध्ये हे अक्कलकोट असेल, अकोला असेल, तुमच्या इथे नागपूर असेल, अरे नावं खूप आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये हे लोकांनी दगड मारले आहेत, गणपतीच्या मूर्त्यांवर चप्पल मारले आहेत, गणपतीच्या मूर्ती तोडल्या आहेत. मग तरी पण हिंदूंनी काय गप्प बसायचं? तरी पण नितेश राणे, तरी पण ठाकूर गद्रेल, तरी पण सागर बेग, अनिल बोंडेंनी काय बोलायचं नाही? आम्ही घरी गप्प बसायचं की मारा तोडा आमच्या मूर्त्या तोडत बसा? वा वा, तुम्ही एवढ्या चांगल्या मूर्त्या तोडताय ना, जरा थांबा, आता माझी नवरात्र पण येते, जसे माझी गणेश चतुर्थीच्या मूर्त्या तोडला ना, माझी देवीची पण तोडा, असं म्हणायचं का आम्ही? काहीच करायचं नाही. आणि जेव्हा आम्ही हा मुद्दा उचलतो, जेव्हा आम्ही त्यांच्या अंगावर जातो, त्यांच्या प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवतो, तेव्हा मोठा हिंदू, मोठा आम्हा लोकांना बोलणारे, प्रश्न विचारणारे आम्हाला सांगतात, नाही नितेशजी, आमच्या देशामध्ये सर्व धर्म समभाव आहे, भाईचारा आहे. ती काय गंगा जमुना तहजीब काहीतरी म्हणतात, ते काय? आता भाईचारा आणि हे सगळी नाटक जरा त्या मस्जिदीमध्ये जाऊन, त्या मौलवीला जाऊन समजाव ना, की तुझ्याकडे भाईचारा विकला जातो का? हिंदू सर्व धर्म समभाव आम्हीच फक्त ऐकत बसायचा आणि त्या लोकांनी आमच्या मिरवणुकीवर दगड मारायच्या, हे कुठला न्याय आहे? म्हणून मी माझ्या सांगलीच्या सभेमध्ये, नगरच्या सभेमध्ये बोललो की तुम्ही अगर आमच्याकडे वाकड्या नजरेने बघाल तर तुमको भी चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखना. तुम्ही अगर सुरुवात करत असाल, आमच्या भगव्याला आडवा येत असाल, तर एक
सांगितलेलं नाहीये की तुम्ही जे कराल आम्ही नुसतं सहन करायचं. तुम्ही यापुढे लक्षात ठेवा, जे गणेश चतुर्थीला झालं तेच अगर नवरात्राला अगर कोणी करायचा प्रयत्न केला तर तुमच्या पण उरूस आणि ह्या जुलूसचे काही ईदच्या मिरवणुका वर्षभर निघतील. एक परत सुखरूप घरी जाणार नाही एवढा शब्द देऊन तुम्हा लोकांना इथे जातो. कारण का सुरुवात तुम्ही लोकांनी केली आहे आणि आम्ही अंत करण्याचं काम हिंदू समाज करेल. एक लक्षात ठेवा, नुसतं गप्प बसणाऱ्यापैकी आम्ही लोक नाही आहे. आणि काय मिरवणुका हो जे आम्हाला सर्व धर्म समभाव बोलणारे जे कोण भडवे आमच्या समोर येऊन बोलतात. महाराष्ट्र में बीजेपी विधायक नीतीश राणे आए दिन अपने बयानों के चलते सुर्खियों में रहते हैं. इसी बीच महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री और गृह मंत्री देवेंद्र फडणवीस ने नीतीश राणे के बयानों को लेकर प्रतिक्रिया दी है. उन्होंने कहा, कुछ बयान उनके ऐसे हैं जिसको मैं भी मानता हूं कि उसका समर्थन नहीं किया जा सकता. नीतीश राणे हमारी पार्टी के विधायक हैं, लेकिन हमने उनके खिलाफ 2 बार FIR दर्ज की है. यहाँ कानून का राज चलता है, हम कानून के अनुसार ही काम करते हैं. लेकिन इसका मतलब ये नहीं कि हम नीतीश राणे को हिंदुत्व की बात करने से रोकें. हम नहीं रोकेंगे. इस वीडियो पर आपकी क्या राय है, हमें कमेंट में जरूर बताएं.